लाडक्या बहिणींचा या ठिकाणी आता टेन्शन वाढलेले बघा. आता लाडक्या बहिणींचा अर्ज थेट होणार बाद घरोघरी जाऊन होणार तपासणी. आता प्रत्येकाच्या घरोघर जाऊन या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे, की तुमच्या घरी या ठिकाणी काय-काय आहे बघा. तुमचं उत्पन्न होतंय किती? तुमच्या घरी 4 चाकी आहे का नाही? याची तपासणी आता घरोघर केली जाणार आहे. असं जे काही विधान आहे बघा, एका मंत्र्यांनी केलेलं आहे बघा. बघूयात आता काय होतं याचं. कारण की या ठिकाणी बऱ्याच महिलांचं टेन्शन वाढलेलं आहे बघा. आता काही-काहींकडे जुन्यासुद्धा फोर व्हीलर आहेत, काही-काहींकडे भरपूर जुन्या फोर व्हीलर आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी टेन्शन वाढलेलं आहे बघा. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने लाभार्थी महिलांची अर्जाची जे काही छाननी आहे बघा ती चालू केलेली बघा. यासाठी सरकार महिलांना आव्हान देखील सुद्धा केलेलं आहे, की अशातच आता सरकारने या अर्जाची जे काही छाननी म्हणजे जी काही तपासणी आहे, या प्रक्रियेला आणखीनच या ठिकाणी वेग दिलेला आहे पहा. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पुण्यामध्ये 21,11,991 बहिणींनी योजनेसाठी बघा अर्ज केले होते. यापैकी बघा 4 चाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरण्याची या ठिकाणी शक्यता आहे बघा. अजून काही नियम आला नाही, परंतु या ठिकाणी शक्यता आहे, अशी माहिती वर्तवली जात आहे. पुणे जिल्ह्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबद्दल तशी माहिती दिलेली आहे बघा. याबद्दल त्यांनी तशी माहिती दिलेली आहे. त्यातच अजून काही महिलांना त्यांच्या खात्यामध्ये कोणताच हप्ता आला नाही बघा. जानेवारीचा सुद्धा हप्ता आलेला नाही. बाकीचे काही पैसे भेटले, परंतु काही महिलांना यातील एकही रुपया भेटला नाही बघा. काही महिला खूप गरीब आहेत. ज्या महिलांना एकही रुपया भेटला नसेल किंवा ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता भेटला नसेल, त्यांनी बघा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, की आम्हाला एकही हप्ता भेटला नाही किंवा किती हप्ते भेटले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. त्याचप्रकारे बघा हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती गेली पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळं व्हिडिओ आपल्याला शांतपणे शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओ पाहता बघा अनेक आपल्याला या ठिकाणी लाईक करत नाहीत. तर लाईकच्या बटनावर टच करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करायची पहा. तर बघितलं तर 21,11,991 बहिणी योजनेसाठी बघा अर्ज केले होते. यापैकी 4 चाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे बघा. पुणे जिल्ह्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबद्दल तशी माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी बघा आता अर्जाची पडताळणी चालू करण्यात आल्याची जी काही माहिती आहे, हे आपल्या समोर आलेली आहे बघा. लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे का? बघा आपल्या घरी फोर व्हीलर आहे का? याची तपासणी होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे बघा. फोर व्हीलर आहे का नाही? तुम्हाला फोर व्हीलर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आहे म्हणून. नसेल तर तसं सुद्धा टाईप करा. टू व्हीलर असली तरी टाईप करा. तर बघा पुणे जिल्ह्याच्या घरोघरी होणार तपासणी. तसंच पुणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत फक्त 5 महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ सोडलेला बघा. किती? फक्त 5 महिलांनी. आता बघा काही गरीब कुटुंब असतं, त्यांनी फोर व्हीलर घेतलेली असते, परंतु कायसाठी घेतलेली असते? भाडे मारण्यासाठी घेतलेली असते बघा. भाडेसाठी घेतलेली असते आणि तिचं सुद्धा बघा हप्ते चालू असतात बघा. महिन्याला 10, 12, 6, 7 हजार रुपये जो काही हप्ता आहे बघा, तो चालू असतो. म्हणजे गरिबांनी सुद्धा या ठिकाणी फोर व्हीलर घेतलेली आहे, परंतु त्याचे हप्ते चालू असतात बघा. आता बघू हा नियम चालू आहे का नाही किंवा होतो का नाही याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली बघा. आत्तापर्यंत फक्त किती लाडक्या बहिणींनी 5 लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सोडलेला बघा. तर 5 महिला आहेत, श्रीमंत महिला त्यांनी हे सोडलेलं बघा. म्हणून बघा प्रशासनाला हे कठोर पाऊल उचलावं लागतंय. अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी बघा या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना लाभार्थी बघा राज्य सरकारकडून जे काही अंगणवाडी सेविका आहेत यांना लाभार्थी महिला म्हणजे काय महिला आहेत बघा त्यांच्या घरोघरी पाठवणार आहेत बघा. कोणाला? अंगणवाडी सेविकांना. अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार असलं या ठिकाणी माहिती आपल्या समोर आलेली बघा. खरं तर महिला आणि बालविकास कल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांची जे काही अर्जाची छाननी आहे ती चालू केलेली बघा. या छाननीसाठी आयकर आणि परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे. आयकर विभाग महिलांच्या पैशाचं विवरण सांगणार आहे, तर परिवहन विभाग महिला राहत असलेल्या घरामध्ये 4 चाकी आहे का नाही याची माहिती देणार आहे बघा. जे डायरेक्ट RTO कडून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फायली मागून घेण्यात आलेल्या आहेत बघा सरकारकडून. आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्या महिलांना योजनेमधून वगळणार. 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्याचा जो काही निर्णय आहे याआधी घेण्यात आला होता, परंतु या संदर्भामध्ये सरकार परिवहन विभागाकडून देखील माहिती मिळवत होती. त्यानंतर आता सरकार काय करणार आहे? अंगणवाडी सेविकांना लाभार्थी महिलांच्या घरी पाठवणार आहे, अशी माहिती आपल्याला समोर येत आहे बघा. आता फोर व्हीलर बऱ्याच जणांकडे बघा. फोर व्हीलरचं म्हणजे कसं आहे, काही एमर्जन्सीमध्ये गावाकडं असताना जुन्या फोर व्हीलर घेतलेल्या आहेत बघा. 1 ते 1.5 लाखापर्यंतच्या किंवा 50 ते 60 हजारापर्यंतच्या अशा आल्टो वगैरे असतील, ह्या फोर व्हीलर बघा सर्वसामान्याकडे आहेत बघा. काहींकडे भरपूर म्हणजे लाखोंच्या फोर व्हीलर असतात. 25 लाख
मोठमोठ्या गाड्या त्यांचं सुद्धा या ठिकाणी ज्यांच्याकडे कमी म्हणजे जुन्या फोर व्हीलर आहेत बघा, त्यांना या योजनेचा जास्त फटका बसणार आहे. कारण की जुन्या फोर व्हीलर भरपूर प्रमाणामध्ये स्वस्त मिळतात आणि त्या बघा मध्यमवर्गीय कुटुंब घेऊ शकतं. कारण की त्यांचं बजेट कमी असतं. परंतु या ठिकाणी डायरेक्ट म्हणलेलं आहे, फोर व्हीलर असलेल्यांचा जो काही हप्ता आहे तो डायरेक्ट बंद केला जाणार आहे. परंतु असं होता कामा नये. असं जर झालं तर भरपूर मोठा या ठिकाणी अन्याय होऊ शकतो. कारण की जे काही जुन्या फोर व्हीलर किंवा अल्टो वॅगनर वापरणारे लोकं आहेत, ते खूप गरीब असतात बघा. त्या ठिकाणी डायरेक्ट सांगितलं की सेविका म्हणजे जे काही बालवाडीच्या बाई आहेत बघा, त्यांना डायरेक्ट लाभार्थी महिलांच्या घरी पाठवणार आहे, असं बातमीमध्ये सांगण्यात आलं बघा. मिळालेल्या माहितीनुसार सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती आणि मुलासोबत वेगळी राहत असेल तर या महिलेचा योजनेचा लाभ सुरू असणार आहे बघा. म्हणजे माहितीनुसार सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल बघा. सासरे, दीर अथवा इतरांच्या नावावर चारचाकी असेल तर लाभार्थी महिला पती आणि मुलासोबत वेगळी राहत असेल तर या महिलेला योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे. बघा 7 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी आत्तापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत बघा. लाडकी बहीण योजनेची सुरुवात जूनपासून करण्यात आली होती बघा. त्यानंतर बघा जुलैपासून महिलांच्या खात्यामध्ये सरकारने ₹1500 जमा करायला सुरुवात केली होती बघा. ₹1500 आणि या ठिकाणी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की महिलांना आता ₹2100 खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत. परंतु ₹2100 कधी भेटणार आहेत अजून त्याचं काही या ठिकाणी सांगण्यात आलं नाही. निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की महिलांनी किंवा आपल्या बहिणींनी जास्तीत जास्त ताकद दिली तर ₹2100 खात्यावरती टाकण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जर अजून ताकद दिली तर ते 2100चे सुद्धा अजून वाढणार असल्याची या ठिकाणी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे बघा, त्याची सुद्धा या ठिकाणी आपल्यासमोर तारीख जाहीर झाली बघा. मोठी अपडेट आहे बघा. महायुती सरकारने 8वा हप्ता लवकरच देण्याचा या ठिकाणी विचारसुद्धा केलेला आहे पहा. फेब्रुवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या जो काही हप्ता असणार आहे त्या दरम्यान हा हप्ता जमा होणार आहे बघा. 24 फेब्रुवारी ते 28 तारखेच्या दरम्यान आपल्याला आपले खाते चेक करायचे आहेत आणि 100% या ठिकाणी आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत बघा. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची सुद्धा या ठिकाणी 8वा हप्ता आत्तापासूनच नियोजन चालू केलेलं असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे बघा. अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा. आता जे काही गरीब महिला आहेत बघा, त्यांच्यावर भरपूर प्रमाणामध्ये अन्याय होत आहे बघा. कारण की काहींना अजून एकही रुपया भेटलेला नाही आणि आत्तापासूनच आपले डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित करून ठेवा. टेन्शन वाढलं बघा. आता लाडक्या बहिणीचा होणार बाद घरोघरी जाऊन बघा तपासणी या ठिकाणी चालू होणार आहे पहा. त्याचप्रकारे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्वीच यावर भाष्य केलं होतं की ज्या काही महिला आहेत बघा, ती या पात्रतेमध्ये बसत नाहीत, त्या महिलांचा अर्ज बघा बाद होणार असला तर त्यांना आधी दिलेले जे काही पैसे आहेत बघा, ते वसूल करण्याचा सरकारचा या ठिकाणी विचारसुद्धा नाही बघा. असं स्पष्टीकरण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बघा दिलं होतं. बरोबर. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या 5 नातेवाईकांना तरी शेअर करायचा बघा. व्हिडिओला जाता जाता नक्कीच एक लाईक करा आणि तुम्हाला किती हप्ते भेटले सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.